75 वर्षाचा सासरा जगदीश तिच्या शेजारी नग्न झोपला होता. सून मनीषाने त्याला उत्तेजित केलं. त्याचं लिंग उत्तेजित झाल्यावर त्याने तिचं लिंगच कापून टाकलं. त्याच्या लिंगामधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. सुनेने असे भयानक कृत्य का केले असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यातील डाकोर नावाच्या गावामध्ये जगदीश नावाचा 75 वर्षीय गृहस्थ आपल्या 2 विवाहित मुलांसह राहत होता. जगदीश शर्मा ज्याला 2 मुले, मोठ्याचे नाव विजय तर लहान मुलाचे नाव अजय. अजय याने गुजरातमधीलच चोळ नावाच्या गावामधील एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. तिच्या सौंदर्यावर तो भाळला आणि त्याने तिच्याशी लग्न केले. पण मनीषा चंचल स्वभावाची होती. लग्न झाल्यानंतर घरगृहस्थीकडे लक्ष देण्यापेक्षा फोनवर गप्पा मारण्यात तिचा वेळ जात होता. तिच्या कानाला कायम फोन लागलेला असायचा. मनीषा ही स्वभावाने बोलकी होती. तसेच तिचा सासरा म्हणजे जगदीश शर्माही बोलकाच होता. त्यामुळे थोड्याच दिवसात त्यांचे सूत जमले. आता तो घरामध्ये मनीषाचेच कौतुक करू लागला. तिच्या प्रत्येक कृतीचं कौतुक करण्यात तो अग्रेसर असायचा. सुरुवातीला घरातील लोकांना याचे काही वाटत नव्हते. ते सहजतेने बाब मनावर घेत होते. पण कालांतराने जगदीशचे मनीषा बरोबर वागणे व बोलणे सर्वांना खटकू लागले. पण तो ज्येष्ठ म्हणून प्रत्येकजण गप्प होता. मनीषा जात्यात सुंदर, लग्नानंतर तिचं सौंदर्य अधिकच खुललं. त्यात तिचं बोलणंही आगळपगळ होतं. कुणी परिचयाचं असो वा नसो ती सर्वांशी बोलताना अगळपगळ बोलायची. घरच्या मंडळींना तिचं असं वागणं खटकत असायचं. पण सासरा जगदीश मात्र तिच्यावर जाम खुश होता. मनीषाला कुणी काही बोललं की जगदीश बोलणाऱ्यावर गुरगुरायचा. कालांतराने सासरा जगदीश आणि सून मनीषा यांचं सूत इतकं जमलं की विजय आणि अजय हे दोघे कामानिमित्त बाहेर गेले की मनीषा आणि जगदीश एका खोलीत एकांतात बोलत बसायचे. नंतर तर दोघे एका खोलीत गप्पा गोष्टी करत हळूच त्या खोलीचं दार आतून बंद करून घ्यायला लागले. सासऱ्याचं आणि सुनेचं हे तरेवाईक वागणं घरातील सर्वांना अचंबित करत होतं. पण सासऱ्याच्या दहशतीपायी कुणी काही बोलत नव्हतं. अजय, विजय यांनी मनीषा आणि जगदीश यांच्या वागण्या बोलल्याबद्दल जगदीशला अप्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न केला. शेजारी पाजारी असं तसं बोलतात या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. पण जगदीशने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. लोकांना चांगले बघवले जात नाही, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका असा सल्ला जगदीशने मुलांना दिला. दिवाळीची धावपळ, सणाचा कालावधी संपल्यानंतर मनीषाला आपल्या घरी म्हणजे माहेरी चोळ गावी जाण्याची लहर आली. आपल्या कपड्याची बॅग भरून मनीषा माहेरी निघून गेली. माहेरी ती एकटीच होती, तरी ती का जाते हे विचारण्याची कोणाची म्हणजे अगदी नवऱ्याची किंवा अजयचीही हिंमत झाली नाही. मनीषा आदल्या दिवशी माहेरी गेली आणि दुसऱ्या दिवशी जगदीश शर्मा अचानक गायब झाला. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जगदीशची गैरहजेरी कुणाला जाणवली नाही. पण तिसऱ्या दिवशीही जगदीश घरी न परतल्याने घरातील सर्वजण चिंतित झाले. जगदीश मनीषाचा हितचिंतक असल्याने कदाचित जगदीश मनीषाबरोबर तिच्या गावाला गेला असेल असे सर्वांना वाटले. पण तिसऱ्या दिवशी मनीषा सासरला आली होती. पण जगदीश गेला कुठे? 4 दिवसानंतर जगदीशच्या मोठ्या मुलाने पोलीस ठाण्यात जगदीश अचानक गायब झाल्याची तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी 2 दिवस वाट पाहिली आणि नंतर तपासाची चक्रे गतिमान केली. पोलिसांनी तपासादरम्यान जगदीशच्या कुटुंबातील सर्वांचे जबाब घेतले. शेजारी पाजाऱ्यांचे, जगदीशच्या मित्रपरिवारांचे, सासरी वगैरे सर्वांचे जबाब नोंदवले आणि नोंदवल्या गेलेल्या सर्वांचे जबाब पडताळण्यास सुरुवात केली. जबाबाची पडताळणी करताना जगदीश शर्मा यांचा मोठा मुलगा विजय शर्मा यांचा जबाब पोलिसांचा शोध पथकाला खटकला. त्या जबाबात विजयने त्याच्या लहान भावजईवर म्हणजे अजयची बायको मनीषावर शंका व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांनी विजयवर लक्ष केंद्रित केले. त्याला विश्वासात घेऊन मनीषाबद्दल संशय का व्यक्त केला अशी विचारणा केली. तेव्हा जगदीश आणि मनीषा यांचे नाते सासरा सुनेचे असताना ते दोघे मित्र मैत्रिणीप्रमाणे वागतात असे त्याने पोलिसांना सांगितले. मनीषाकडे अंगुली निर्देश झाल्याने आणि जगदीशही मनीषानंतर गायब झाल्याने मला संशय असल्याचे विजयने सांगितल्यामुळे
तपास अधिकाऱ्याने मनीषाला कळू न देता तिचे माहेर गाठले. चोड्या गावी मनीषाच्या घरी पोलीस पोहोचले असता घराला कुलूप लावलेले दिसत होते. तपास पथकाने सखोल तपास केला असता ते घर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्या घराच्या दरवाजाला लावलेल्या कुलपाची चावी कुणाजवळच नसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष व कायद्याच्या चौकटीत पंचनामा केला. पंचासमक्ष त्या घराचे दरवाजाला लावलेले कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच घरात प्रचंड दुर्गंधी जाणवली. नाकाला रुमाल गुंडाळून पोलीस घरात जातात त्यांना जगदीश यांचा मृतदेह आढळून आला. तेव्हा जगदीशच्या मोठ्या मुलाने म्हणजे विजयने मनीषावर व्यक्त केलेला संशय खरा ठरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जगदीशच्या मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. रिपोर्ट हाती येताच पोलीस सतर्क झाले. जगदीश याचे गुप्तांग छाटले होते आणि डोक्यावर प्राणघातक प्रहार करण्यात आला होता. जगदीश शर्मा याच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती येताच पोलिसांची सुई मनीषावर स्थिरावली. मनीषाने तिच्या जबाबात जगदीशाच्या गायब होण्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे नमूद केले होते. पण जगदीश यांचा मृतदेह मनीषाच्या माहेरी बंद घरात सापडला होता हे कसे? पोलिसांच्या या प्रश्नावर मनीषा निरुत्तर झाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास अधिकाऱ्याने चौकशीसाठी मनीषाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान मी त्या गावचीच नाही अशी भूमिका मनीषाने घेतली. पण चौकशी अधिकाऱ्याने मनीषावर सतत प्रश्नांचा भडीमार करताच तिने तोंड उघडले आणि एक भयानक सत्य बाहेर आले. मनीषा लग्न करून जगदीश शर्मा यांच्या घरी आल्यापासून तिचे आणि तिच्या सासऱ्याचे म्हणजे जगदीश शर्मा याचे सूत जुळे होते. आपल्या नवऱ्याशी म्हणजे अजयशी मनीषा जितकी लाडीवाळपणे बोलत नव्हती तेवढी लाडीकपणे ती आपल्या सासऱ्याशी बोलत होती. जगदीशचे हातपाय दाबून देणे, सर्वांगाची मालिश करून देणे हे नित्याचेच झाले होते. एका खोलीत एकांतात बोलणे आणि बोलता बोलता त्या खोलीचा दरवाजा बंद करून दोघांचे शारीरिक संबंध सुरू झाले होते. मनीषा सासऱ्याची म्हणजे जगदीशची शारीरिक भूक शमवायला लागल्याने मनीषा जे मागेल ते सासरा तिला आणून देत असायचा. मनीषा कामंद तर आहेच, पण त्यापेक्षा 75 वर्ष वयाचा जगदीश शर्मा ही कामंद असल्याने एकमेकांची शारीरिक भूक भागवण्याला ते दोघे प्राधान्य देत होते. दरम्यान मोबाईलच्या माध्यमातून एका तरण्याबांड युवकाशी मनीषाचे संबंध आले. सासरा जगदीश 75 वर्षाचा आणि मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात आलेला तो तरुण 30 वर्षाचा. त्यामुळे जगदीशकडे दुर्लक्ष आणि त्या तरुणाकडे एकाक्ष अशी स्थिती निर्माण झाली. तरण्याबांड तरुणाच्या शरीर संबंधाची आस लागल्याने मनीषाला आता 75 वर्षाच्या जगदीशचा अडथळा होऊ लागला. जगदीश मनीषाला मागेल तेवढे पैसे देत होता, पण त्याला अडचणीत आणण्यासाठी व तरण्याबांड तरुणासोबत पळून जाण्यासाठी मनीषाने जगदीशकडे 2 लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा एवढे पैसे माझ्याजवळ नाही असे सांगताच मनीषा जगदीशला टाळू लागली. पण तो काही तिचा नाट सोडायला तयार नव्हता. जगदीशला पडद्याआड केल्याशिवाय तरण्याबांड मित्राचा शारीरिक भोग घेता येणार नाही असे तिच्या लक्षात आल्याने तिने जगदीशला संपवण्याचा निर्णय घेतला. जगदीश बरोबर मनसोक्त आनंद घेण्याची कल्पना मनीषाने जगदीश समोर मांडली. त्यासाठी आपण दोघे माझ्या माहेरी घरी थांबू आणि मनसोक्त शारीरिक सुख उपभोगू असे तिने सांगितले. जगदीशला पण तेच हवे होते. त्याने मनीषाच्या प्लॅनला लगेच होकार दिला. ते दोघे घरच्यांना कसलीही कल्पना न देता अचानक गायब झाले. मनीषाबरोबर जगदीश देखील तिच्या माहेरच्या घरी म्हणजे चोर गावाला आला. घरी फक्त मनीषा आणि जगदीश असे दोघेच होते. त्या रात्री दोघे शरीर सुख घेण्यासाठी एकमेकांच्या शेजारी झोपले. मनीषाचे शरीर सुख घेण्यासाठी जगदीश उतावळी झाला होता. तो आनंदातच तिच्याजवळ झोपला असताना मनीषाने सोबत ठेवलेल्या धारदार शस्त्राने जगदीशचं उत्तेजित लिंग छाटलं. त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. मनीषा एवढ्यावर थांबली नाही तर तिने प्राणघातक शस्त्राने जगदीशच्या मस्तकावर दमदार प्रहार केला. त्यात त्याची प्राणज्योत मालवली. हे सर्व मनीषाने अतिशय थंड डोक्याने केले. जमिनीवर पडलेले रक्त पुसले, रक्ताने भरलेले आपले कपडे बदलले. ज्या धारदार शस्त्राने देवजातचं लिंग छाटलं ते शस्त्र आणि ज्या प्राणबाग हत्याराने जगदीशच्या डोक्यात प्रहार केला ते हत्यार बरोबर घेऊन मनीषा घराबाहेर पडली. घराला बाहेरून कुलूप लावले आणि ती आपल्या सासरी परतली. काही झाले नाही असं आव्हानात ती पूर्वीसारखी घरात वावरत होती. हे सर्व मनीषाने तपास अधिकाऱ्याला सांगितलं.
तिचा हा कबुलीचा बाब शब्दबद्ध झाला आणि कॅमेराबद्ध झाल्यानंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला गजाआड करण्यात आली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.